गुरुजी, असं नका करू. इतकी मोठी संधी माझ्याकडनं हिरावून घेऊ नका. दया करा माझ्यावर. तुम्हाला माहिती आहे गुरुजी, मी श्रीमंत घरी जन्मलो, पण माझी आई अशिक्षित, अडाणी, गरीब. माझा बाप तुला कुठेही घेऊन जात, एकटीला घरातनं बाहेर जायलाही मनाई होती. मला आजही आठवते, शेजारी बोंडला खेळायला गेली होती माझी आई. त्यांनी बोलवलं म्हणून तर माझ्या बापाने नेसत्या वस्त्रांशी तिला घरातनं बाहेर हकलवून दिली माझ्यासह. ती पूर्ण रात्र आम्ही देवळात काढली. माझी आई मला पोटाशी धरून बसली होती. आईतनं तिने काय निर्णय केला. सकाळी तिने मंगळसूत्र घेतलं आणि थेट शहर गाठलं. तिथे खूप मेहनत केली, 4 घरची भांडी घासली, दुसऱ्यांच्या खरकटावर मला वाढवलं. पुढे जाऊन मी तिच्या मदतीला आलो. मी कष्ट केले, मेहनत विकली आणि माझं शिक्षण पूर्ण केलं. तिथे ताई महाराज भेटले. ताई महाराज मला तुमच्याकडे घेऊन आले. गुरुजी, तुमच्या सहवासात मी माणुसकी शिकलो. लोकांनी आदराने नाव घ्यावं हे स्वप्न बाळगलं. गुरुजी, या आश्रम केंद्राचा सर्वेसर्वा झाल्यावर ही श्रीमंत माणसं माझ्या पायावर झुकणार असतील तर माझ्या आईच्या आत्म्याला पराकोटीचं सुख मिळेल. तुम्हालाही असं वाटतं ना की मी सुखी व्हावं? तरी संधी माझ्याकडनं हिरावून घेऊ नका. कृपा करा. आणि मी माझ्या आईला असं वचन दिलं होतं की मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहील. गुरुजी, कृपा करा, कृपा करा.